त्याच्या काय घ्यायला आला कधी 10 पेलोर मी? 10 रुपये आलता का महापौर पोरीपासून महापौर पिऊन आलता का पहिल्या टायमाला तुम्हाला हा, घ्यायला राहू नव्हता दे. आला, नव्हता आला. 1 मिनिट घरात ठेव पोरगी आयुष्यभर इथंच ठेव. हा मी दुसरी जर करतो. महापौराचं काही अहो, कमी असं जास्त काय झालं ना बोलते तुम्ही? जाय तू तुझ्या आई पैसेच थांब आयुष्यभर मला ऐका, घेणं देत आई, नाही. अगं मम्मी मी काय म्हणते, बोल की ग. अगं ह्यांचा फोन आला होता मला. कुणाचा? ह्यांचा. ते जाऊ दे. तुला मी तो शिरा बनवला होता, तू खाल्लास का? हा मी खाल्ला. हा, ठीक आहे. बरं, तू पार्लर मध्ये तुला जायचं होतं ना आज? हा जायचं होतं पण नाही गेले मी. अगं मग जाऊन ये ना. अगं पण मी काय सांगते ऐक ना तू. आणि ते जाऊ दे तो विषय. तू बोलली होतीस तुला ते तुझी काजल मैत्रीण तिला भेटायला जायचं होतं तुला. हा जाईन मी ते नंतर. मी काय बोलते ऐक ऐक ना, तू. ते सोड ना ग. मी तुला नवीन ड्रेस आणलेला आहे, तो तू घाल आणि काजलला जाऊन भेटून ये बघ. हा, ते फोनचं काय घेऊन बसलीस ग? ते सोडून दे चल. अगं आई महत्वाचं आहे. जरा ऐक जरा तू आहे ना, माझा विषय नको हे करू बरं. काय महत्वाचं आहे? हे बघ ह्यांचा फोन आलता हा अगं. मग अगं त्यांना ना माझी खूप आठवण येते. ते हा. मला घरीच ये म्हणतायत. झालं झालं ना. ड्रेस घाल आणि जाऊन काजलला भेटून ये, समजलं? जास्त बोलू नकोस. अगं आई मी काय बोलते आणि तू काय बोलतीये. ऐकलं ना मी? तू म्हटलंस ना ऐक, मी ऐकलं. ठीक आहे. अगं आई ते फोनवर ना लय कसं तरी बोलत होते ग. मलाच वाईट वाटलं त्यांचं ऐकून थोडस. मी जाते ना. कसं तरी म्हणजे काय? अगं आई पण किती दिवस मी इथं राहणार आहे. लग्न झाल्यापासून मी इथंच आहे. मला असं वाटतंय. तुला जन्म मी दिलाय का त्यांनी दिलाय? कोणी दिला तुला जन्म? हा, अगं पण आई लग्न झाल्यावर पोरी पोरींच्या म्हणजे घरी तुला जातात. त्याचा पुळका येतो? तुला माझ्या मायेचं काहीच वाटत नाही का? अगं तसं नाहीये. तू तसं नको समजू. हे बघ माझं ना तुझ्यावर पण तेवढंच प्रेम आहे जेवढं ह्यांच्यावर आहे ग. आहे ना माझ्यावरती प्रेम तुझं. हा मग मी जी म्हणेल ना तीच पूर्व दिशा, समजलं ना? बर चालते. मी घालते ड्रेस आणि जाते काजलकडं. हा जा. हा. जेवढं सांगेल ना तेवढं जरा ऐकत जा, कळलं ना? आणि फोन तेवढा घरातच ठेवून जा. फोन न्यायची गरज नाही 17 वेळा. काय तर म्हणे त्याचा फोन आलेला. तोंड बघ त्याचा फोन आलेला. त्याचा फोन नंबरच ब्लॉक करून ठेवते. थांब ना. सारखा कसा माझ्या पोरीला फोन करतो ना, बघतेस त्याच्याकडे. चला, पूर्व आपलं ऐकते चांगली बाबा. झाली का तयारी झाली? अगं पाय त्या कडमाग बसू दे मला. काही एवढी जागा लागते का बसायला? मी काय तो मला पूर्वमा बोलली का पप्पा मला जायचं माझ्या घरी. तर घरीच आहे ना ते आपल्या. नाही नाही तिच्या नवऱ्याच्या घरी जाऊ दे ना. कसं तुझी आपल्या घरी? 1 मिनिट. पहिले हे तिचंच घर आहे, नंतर नवऱ्याचं घर आलं, समजलं ना? आता तिथे तिच्या नवरा तिला फोन करतोय सारखा. जाऊन द्यायची. खत वाटली एकमेकाला. तुम्ही मला शानपण नका शिकू, कळलं का? काय करायचं काय नाही ना ते मी माझं मी बघेन. माझी मुलगी आहे. आणि माझी नाही. मग तुमची आहे तर मग चांगला विचार करा ना. लग्न टायमाला तुम्ही जा पाहिलं तुम्ही जा पाहिलं सगळं सगळं मलाच हा, करायला ते लागलं. आता काय दाखवायला लागतं ना लोकांना. ते यायचे मला फोन येऊन राहिले सारखी. हा, असू देत, काय फरक पडत नाही. नाही नाही ते काढून दे फोन नको तू. हे बघा, जे काही ठरवायचं असेल ना घरामध्ये ते मी ठरवेल. माझी सत्ता आहे घरामध्ये. तुम्हाला जास्त तोंड वाजवायची गरज नाही, समजलं? जेवढं सांगितलंय ना तेवढंच ऐकत राहा. मला शहाणपण नका शिकू तुम्ही. अरे गावामध्ये गेलो मला ते दागड्या स्वाम्या राम्या ते मला म्हण खरे पूर्ण जात नाही. उद्यापासून गावात जायचंच नाही. जाऊच नका उद्यापासून गावामध्ये. म्हणजे हे सगळं तुम्हाला ऐकावं नाही लागणार, कळलं का? आले मोठे मला शहाणपणा शिकवायला. म्हणजे पोरीला तिकडे पाठव. आपण तिला एवढी चांगली श्रीमंतीमध्ये तिला वाढवली, तिकडे कसं जायचं गरीबाच्या घरी? काही गरज नाहीये. वही गरिबीची श्रीमंती होती. हो का? आपण सपोर्ट करू त्यांना काही. मला सपोर्ट नाही करायचा, सांगितलं ना. मला सपोर्ट करायचा नाही. आणि पूर्वाचे कान सुद्धा भरायचे नाही, समजलं ना? आज काय काम नाही वाटतं तुम्हाला? सांगितलं होतं ना वावरात जाऊ नये म्हणून. आले पाणी भरून आलो घासाला. आणि भरून आले घासाला. एक काम करतात एक काम करत नाही. स्वयंपाक झाला का नाही? हो, मी स्वयंपाक करायलाच आहे ना इथे. हा, पेमेंटच मिळतोय मला त्याचा. बाय खायची सुद्धा मारा मारे भाऊ. आले थकून आले कधी म्हणणार नाही गुढी नका जावं नाही, दोन खायचे मारामार म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला काय खायला मिळत नाही म्हणून जिवंत आहात काय? टाइम मी खाणं नाही ना. तुमच्याशी उजत घालून काहीच फायदा नाही. मीच जाते घरामध्ये. या जावाई. या या या
राम राम. राम राम. बरी का तब्येत? हा बरी तब्येत चांगली. चंपे चंपे अय चंपे. पूर्वा कुठे आहे? काय झालं तोंड वाचायला? अरे जावायला पाणी आण. पाणी जावायला पाणी आण. चहा टाक. कॉफी टाक. पाण्याचं जाऊ दे. कॉफी टाक. तिला पूर्वाला सांग ना पाहुणा आला म्हणून. मला ऑर्डर नका देऊ, कळलं ना? आणि तुम्ही बसले ना, तुम्हाला कोणी सांगितलं इथं बसायला? हा मग आता उभे राहा. नाही 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 जावाई जावाई माझी एक देव असतो देव. अहो तुम्ही कुठे गेलती तू? इथंच होते. इकडे ये. अगं आई तिकडे अहो ये. मामी असं काय तुम्ही करता? लांब राहा, तुम्ही समजलं ना? लांब राहा. अहो वर्ष झालंय वर्ष. भेटू दे तुम्ही ना पोरगी पाठवे ना. त्याला बोल तुम्ही ना. गप्प बसा. पूर्वा इकडे मला तुझ्या सोबत बोलायचंय. सुहास, तुम्ही लांब राहा. लांब राहा तुम्ही. अहो मामी 2 मिनिट बोलू द्या ना मला ती काही सोबत. गरज नाहीये. अर्धा तास बोला जावा. ए! आवाज बंद करा. अगं आई पण थोडस बोलतायत ना ते माझ्यासोबत तुला बोलू. सांगितलं ना, मी जे म्हणेल ना ती पूर्व दिशा. समजलं ना? जास्त बोलायची गरज नाहीये. आणि तुम्हाला माझ्या घरी कोणी सांगितलं यायला? हे बघा मला अजिबात करमत नाहीये. करमत नाही? आमचे खायचे सुद्धा हाल होऊ राहिले तर. आहे ना, तुमचा बाप आहे ना घरी, बसलाय ना तोंड वाचून, त्याच्याशी बोला. समजलं ना? जावाई अहो लग्न याच्यासाठी केलं का मी? हो जावाई मी तुम्हाला 200 रुपये देतो. पूर्वा तुम्ही पिक्चर पाहून या. अहो मामा तुम्ही शांत तुम्ही बसा आवाज राव. बंद करा. अगं आई बाबांना का ढकलतेस तू? हे बघ, मी तुला सांगितलं ना, तू माझं पहिलं ऐकायचंय. हे बघ पूर्वा तुला मी आवडत नाही का? हे बघ मी तुला काही त्रास देतो का? माझ्यापासून काय प्रॉब्लेम आहे तुला? मला एवढं सांग. मी कुठं चुकलो का? हे बघा, तुम्ही लांब उभे राहा. लांब उभे राहा पहिला अगोदर. समजलं मला ना? सांग ना. आणि माझ्या मुलीजवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. समजलं ना? अहो बायको आहे ती माझी. हा, बायको आहे ना, तर आहे ती इथे पण आहे, सुखात आहे, आनंदात आहे. अहो ठीक पण ऐका ना, तिकडं पण सुखात राहते ती. तिला विचारा बरं, तुला काही त्रास आहे का माझ्यापासून? सांग बरं. नाही आई मला काहीच त्रास नाही आपण ती त्यांच्यापासून. श्रीमंतीमध्ये वाढलेली आहे. तुमची घरची परिस्थिती काही बदलतच नाही अजून. जावाई तुम्ही मटण खाणार का? तुम्ही गप्प बसता का? मटण का त्यांनी पैसे दिले तुम्हाला मटण आणण्यासाठी? मग पैसे दे मटण घेऊन येतो तुम्ही पाहुण्याला. आवाज बंद करा. समजलं ना? जास्त बोलायचं नाही मध्ये मध्ये. बरं मला काय म्हणायचं मामी, तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम बरं? तुम्ही का पाठवित नाही तिला? मी पाठवेल, तुम्ही आता जा. जा तुम्ही आता. नाही मी जाऊ दे बघा, जाऊ दे आले मी पाहुणे तिला न्यायला आलोय. जाय बाई जाय. एक तर फोनवर सुद्धा बोलत नाही माझ्यासोबत. फोन तिचा चार्जिंग संपला असेल, म्हणून ती नाही फोन उचलत तुमचा. तुम्ही मला फोन कर जा मग मी ते जाईन पूर्वक. तुम्ही गप्प बसा सांगितलं ना अगोदर. पूर्वा चल ना. हे बघ. आई जाते ना अगं मी. येईल ना मी 2 दिवसांनी. थांब मी पिसी भरून तिच्यावाली. तुम्ही बसा ना इथे. हे बघा, तुम्ही आलात तसे तुम्ही 2 घास खा. नसेल खायचं तुम्ही जाऊ हे शकता. बघा मी जेवायला आलोय मामी. मला पूर्वाला घेऊन जायचंय. विषय संपला. पूर्वाला द्यायचं का नाही द्यायचं, पाठवायची की नाही, पण तो माझा प्रश्न आहे. समजलं ना? मी तिची आई आहे. तुम्ही तिच्याकडे बघू नका. तुम्ही तिच्याकडे बघू नका. समजलं ना? तुला यायचं का नाही? पूर्वा, आवाज खाली. पूर्वा आणि तुला नजर यायचं का खाली. नाही? तुला यायचंय की नाही सांग. स्टँडवर सोडतो ना नेऊन. तुमचं काय चाललंय? स्टँडवर सोडतो ना नेऊन तुम्ही पाहुणे. निघा इथून. मी पूर्वाला पाठवते उद्या परवा. तुम्ही निघा इथून. आई त्यांना ढकलू नको. गब्बस म्हटलं ना, तुम्ही इकडे बसा. नाही पाठवणार ना नाही तुम्ही? पाठवणार. जावा तुम्ही, जावा. बघून घेतो मी तुमच्याकडे सगळ्यांकडे. बघून घेतो. हा? काय बघून? तुम्ही बघून निघाला? घेतो. तुम्ही काय लक्षात बघून ठेवताल निघाला? तुम्ही मला लक्षात. बोट हा? खाली, बोट खाली. माझ्या समजलं बायकोला ना? तुम्ही 1 वर्षापासून पाठवत नाही ना. हा? बघून नाही घेतो. पाठवणार. जा. चालते इथून. जा. ए जाय जाय बाई जाय. तुम्ही आवाज बंद करा. नको आमच्या घरी काल नको जाय तू. मी जातो बरं का आता. अहो बाबा आईला समजव ना हो. का पूर्वा, आवाज बंद. जर समजलं ना? मी तू बिया काय बरी. तुम्ही निघा इथून. तुम्ही आमच्यात काय भांडण लावायला आलात का? निघा इथून. जातो मी. हा जा. आणि परत तेवढं येऊ नका मेहरबानी करून. अगं आई, आणि काय ग, तुला एवढं नवऱ्याचा फुल काय लागला का? मग तुला आईबद्दल काय वाटत? तुला आईच्या मायाबद्दल काही वाटत नाही तुला? अगं तसं नाहीये गाई. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तू मला प्रेम आहे ना? बस प्रेमच ठेव. त्याकडे जायची गरज नाही. पूर्वा जावा उपाशीच गेला ग जेवला नाही 2-3 घास. आई त्यांनी काहीच नाही खाल्लं ग. हे बाबा समजव ना हो तुम्ही आईला. आई अशी का वागते बरं? घरात निघ ना कर. अगं निघ घरामध्ये, निघ. आणि ताटाला आम्ही जेवायला येतोय. काय चाललंय तुमचं? हा, मटण खायला दे, मच्छी खायला दे, बस पिक्चरला जा, 200 रुपये देतो. काय ठेवायला दिलेत का 200 रुपये? हा, अरे पर जावा आपलाच आहे. जावई आपला आहे की परका आहे ना, हे मी ठरवणार. समजलं ना? आपण जावा जेव लावतो तुम्ही आपला हे बघा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीच केलं नाही. हे जे काही उभं केलं ना, मी उभं केलंय. त्यामुळे जे काही म्हणेल ना मी, तीच पूर्व दिशा. ही तर तुमचं काही चालणार नाही. आणि आता पुन्हा जर काही बोललात ना, तर याद राखा, नुसती वटवट तो आल्यानंतर बघावं तेव्हा बस. काय बायको आहे बा. बायको का भिताड आहे. सोन्यासारखा जावाई
आणि त्याला पूर्ण अजून देत नाही. आपल्या डोक्याबाहेर खेळ झाला आता कधी आता आपणच कुठेतरी जावं लिहून. यांचे हा या हिनं संसाराचं वाटोळ केलं होय. हा बघा तुझ्या यांच्याकडे मी. ए पूर्वा, तुला मी शेवटचं विचारतोय, तुला घरी यायचं का नाही? तुम्ही दारू पिऊन आले तिथं? ए तू आहे आईनं बापांनी पैसे दिले मला दारू प्यायला. हो हो काय गचल उचल घातली पोरीची माझ्या आणि तुम्ही काय दारू पिऊन आलात का? शे हे बघा मी दारू पेन नाही तर काय करीन. हा तुम्ही पहिले लांब तुम्हाला काय करायचं? तुम्हाला करायचं काय? हे बघा जाऊ बापू तुम्ही पहिले लांब व्हा. तुम्ही पहिले लांब व्हा समजलं ना? ए. किती वास येतोय. बॅग भर आणि चल. अहो पण तुम्ही दारू पिऊन का आले? का ना मागा टाकीन. बघ बघ तुला जायचं ना त्याच्याकडे बघ. घरी चल रे. तिचा हात सोडा. हे बघ तिचा हात सोडा. 1 वर्ष वाट बघितली. किती? 1 बघा. वर्ष. जावई बघा मला आता दारू पिऊन आलाय. सहन होत नाही आणि करमत नाही बरं का तुला सांगतो मी. हात सोडा तिचा हात सोडा हात सोडा हात सोडा. अहो तुम्हाला काय लाज लज्जा वाटते की नाही? हा की हे बघ मला मला लाज वाटत नाही. हं? ए तुझ्यामुळे झालेलं आहे. तुझ्यामुळे डंगरे डंगरे तू माझ्या संसाराचं वाटोळ केलेलं आहे. हा? बघा जावई बघा बघा कसं दारू पिऊन आल्याने मला बोलतोय. हा? आमचा चांगला संसार अगं, देखवला नाही तुला. अगं मी तुझा नवरा आहे, मी जावाय नाही मग जावाय अहो म्हणजे. जावई कसं करतोय असं म्हणते मी तुम्हाला. हा तू काय केलं? काय केलं? आमचं सगळं व्यवस्थित चाललं होतं. हा माझ्या बायकोला माझ्यापासून काही प्रॉब्लेम नव्हता. हाय? तुला तुला काय प्रॉब्लेम हाय का तुला हा? नोकरी? हाय का तुला नोकरी मला सांग. हाय तुला नोकरी? एक हा? मिनिट. 6 महिने झाले तू घरामध्ये मी कशाला पोरीला पाठवू मला सांग बघू. तुझ्या पोरीला मी उपाशी ठेवलेलं नाही. हा? उपाशी ए, ठेवलं काय झालं? काय बघा बघा तुमचा पोरगा दारू पिऊन मला मारतोय. लाज नाही वाटत आहे? माझ्या आईला अडतुरीने बोलताय तुम्ही? हा, माझ्या आईवर चप्पल उगारताय तुम्ही? तुला आता कळलं का? बरं जावई काय? गोळ नका ना. गुळणा गोळ नका. हे काय गुळणा करायचा टाइम आहे का? काय झालं? काय हे झालं? बघा तुला आता कळलं का? काय? मी अपमान करतोय तुझ्या आईचा. मागच्या वेळेस मी आलतो तेव्हा तुझ्या आईनं किती अपमान केला माझा. अहो पण मी हा? बोलले होते ना माझ्या आईला नाही असं नाही ये ना. बाई पटत आहे का तुम्हाला हे? काय मा पटत पोराचा मागता आला आपण काय केला तुम्ही? मला सांगा 6 महिने त्याला काम आहे का मला सांगा. मी बोला. त्याला माझ्या पोरीला का पाठवू मला सांगा. हिला दुसरा नवरा बघून दिला काय तू? हा मी देणार आहे. हा? मी देणार आहे. होय? मी देणार आहे दुसरं ए, नवरा तू- बघून देणार आहे. पैसे समजलं ना? घेतले काय? हा पैसे घेतले मी पैसे घेतले. तुम्ही माझ्याशी नीट बोला समजलं ना? दारू पिऊन माझ्याशी बोलायचं नाही. जाऊ द्या. तुमचं काय चाललंय दारू बिरू? हा काय सुस्त केलं तुम्हाला ये हे काय बाबा, करायला असं? तुम्ही मा पोराचा दारू पाजला आहे काय? हा? हा, ये बा, काय? हिला कळलं फक्त. जाऊ दे. वाटुळ केलं तू वाटुळ. नीट नाही मारणार तुम्ही आहे तू. ना हात खाली करा समजलं ना? हात खाली करा नीट. पूर्व बघ नीट मारणार नाही. नीट नाही बघ मारणार पूर्व तू. बघ. ओ, हा? तुम्हाला काय कळत ए, सुनबाई, तू का बरं थांबली इतक्या दिवस तिकडं? अहो पण मी आले असते ना, ह्यांना कळत कसं नाहीये? बरं आणि आले. इथं येऊन म्हणजे काय तू करते? तू किती दिवस इकडे आहे? आमच्या दोघांचे पैसे जाईल का प्यायची माहिती का? मला सांगा 6 महिने तुमच्या मुलाला काहीच काम नाही. मी माझ्या मुलीला का पाठवू? उपाशी ठेवायला तिथे. म्हणजे हा? तू उपाशी का? म्हणून मी माझ्या मुलीला तू पाठवत उपाशी का? नव्हती. ए, उपाशी का तू? ए. सुनबाई, तुम्ही जास्त हात खाली करा समजण्यासारखा हात करून मला बोलू नका. जास्त मी बोलू सासू नको. आहे हे विसरू नका. जास्त काय तुम्ही. आहे, बोलू बाई, नको. काय आहे? ए ही जिरवा दी, जिरवा हा? दी. हे बघ हे बघ मला काय तुझं घेणं देणं नाही बरं का. आणि मी तुझा जाऊ वहिनी कोण नाही. हा नाही तर जा घरी चल. नाव नाही घ्यायचं तुमच्या तोंडात तुम्ही माझं. हात खाली घ्या समजलं ना? जास्त माझ्याशी बोलायचं नाही. मी जाऊ वहिनी कोण नाही. मला काय घेणं हा, देणं नाही नाही. तर जा निघा हा? इथून. चालतं वा इथून. ए, काय घडायला लावल्या? असं जा उभा राह. गळा जाऊन मारून ए. टाकीन. हा? ऐकतो का तू? डांगरे ए, ओ, तुम्हाला- डंगरे शांत बस बघितलं ना. तो नवरा कसा आहे बघितलं? बाप आलाय ना? बस ना आता. बर मी काय म्हणतो, तुम्ही पोर इतक्या दिवस लावून धरली ऐका, मग लग्नच कायला करायचं? लग्न केलं तेव्हा त्याला नोकरी होती. आता त्याला नोकरी नाही समजलं ना? बरं मी काय म्हणतो ऐकायचं का, मी त्याला नोकरीला लावून देतो परत. होते तो नोकरीला, त्यानं कंपनीने काय केलं, त्याला ब्रेक दिला. मग केलं काय त्यांनी 6 महिने? काय केलं सांगा? अहो शोधतच होता तो, नाही भेटली त्याला काम व्यवस्थित. मग काय करायचं? मग तुम्ही लगेच तुमची पोरगी इकडे ठेवायची का? हो हा? एक काम करते हा. का त्यांना धंदा टाकू आम्ही भांडवल देतो. मला आता हो. न्यायची नाही. एक मिनिट. ठेकाच घातलाय ना आपण त्याला भांडवल ए द्यायचा. ए एक मिनिट. मला आता तुमची पोरगी न्यायची नाही. हा दुसरी पोरगी
दुसरं लग्न करू तुम्ही हा. दुसरं अरे गप्प आहे. येणार का तुम्ही? घेणं देणं नाही मला हा, बेवड्याला पोरगी द्यायला नाही, लागलेत नाही. ना पोरी हा. रस्त्यावर मी आहे. काय म्हणतो, तुझ्यामुळे 10 रुपयाला लागलो मी हा महापौर दारुडे हा? रस्ता मी कधी पहिल्या टावर तो त्याच्या का घ्यायला आला कधी 10 रुपयाला मी तेव्हा 10 रुपये आलता का लांब राहा माझ्या महापौर पोरीपासून. महापौर पिऊन आलता का पहिल्या टावर तुम्हाला हा, घ्यायला राहू नव्हता दे. आला, नव्हता आला. 1 मिनिट घरात ठेव पोरगी आयुष्यभर इथंच ठेव हम्म. हा मी दुसरी जर करतो महापौराचं अहो, काही असं कमी जास्त काय झालं ना बोलताय तुम्ही? जाय तू तुझ्या आई पैसेच थांब आयुष्यभर मला ऐका, घेणं देणं नाही आई. गप्प बराय जर महापौराने जीवाचं जर काय केलं तर तुम्हाला मी जेलमध्ये घालीला मी नाही बघ जेलमध्ये? हा. ये बा, मी नाही त्याच्यात हा? म्हणजे जेलमध्ये? तुम्ही आडव्या त्या काय त्या पुरीच्या याच्या संसारामध्ये नांदायला हा? जेलमध्ये बोलायची काय गरज आहे मग? ना? पाठवेल ना मुलीला मी. काय पाठवेल म्हणजे काय माणूस बोलत नाही तोपर्यंत काय हा? हे बघ मी जर उद्या मेलो ना मी जर फाशी घेतली ना बघ तुझं कुंकू पुसत ना तुझं आयुष्याचं वाटोळ होईल मी मरू शकतो हा तू सांगतो मी लई टेन्शन मध्ये येतो सांगतो मी अहो, चांगल्या संसारामध्ये तुम्ही डवळा डवळा करत्या आ, हा? ऐका ना अहो तुम्ही रडू नका तुम्ही. काय रडू नका म्हणजे काय अहो ऐका ना असं ही काही पण कोणती नका पद्धत बोलू. तुमची कसं एक एक वर्ष काढलं असं मी मला माहिती मला तुझ्याशिवाय करमत नाही महापौर वर्षापासून हाताने करून राहिले माहिती का मला हा? अन्न गोड लागत नाही स्वयंपाक पाणी ये बा पोराचे तोंड हातून पाहा लागत होतं पण ते आता रडू रडू राहिले लागले. ये बा. अहो, ऐका हा? ना. तुम्ही रडू नका. अशी तुमची बायको आहे काय ऐका ना हा? अहो ऐका ना खरंच इथून पुढे नाही चुकणार मी आणि इथून पुढे मी तुमच्यापाशीच राहीन कधीच मी इकडे नाही येणार खरंच बोलते सोन बाई तुला काय काय पडलं तुला कपडे नाही का तुला का जेवायला पोटाला नाही काही सांग काय उपायची का तू नाही मला सगळं भेटलं आई तुझ्यामुळे झाले हे सगळं बघा. समजलं ना तुला यायचं असेल तर ये नाही तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेतो काहीतरी पोर रडलं बाबा मला सोडा अहो 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 जाऊ बापू ऐका तुम्ही पूर्वाला घेऊन जा. माझी चुकी झाली मला माफ करा. जाऊ बापू मला माफ मी करा. त्याला नोकरी लावून देतो हा, हा. आई, मी इथून पुढे ना तुझ्याकडे कधीच नाही येणार समजलं जे काय आहे ना माझं नवरा आहे मी सगळं त्यापाशीच राहीन आणि त्याच्यापाशीच करण असं करू नकोस. मला नको तू असं डावळा करू नका परपाच्या मध्ये जायच्या हा मी 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 क्षमा मागते ना मी तुला तुमच्याकडून. किती वेळा समजवलं आई किती वेळा समजवलं पण तू एकदा नाही ऐकलं म्हणजे माझं ये बघ गप्प उभे राहते ते बिचारे शब्द बोला ना म्हणजे आई चहा काय जास्त हे मला गप करते होती हा ना मी माफी मागते ना आता तुमची. तुम्ही जाऊ रडू नका. नाही तरी आतापर्यंत काय झालं माहिती का बायापासूनच परपाचेच नाच झाले तिला मला हा. यायला नका सासुरात करत जाऊ सांगा तिला. आतापर्यंत पुरीची ऐकूनच नाही ना पुरीला लावून धरायचं आणि जिरवायची फक्त येईन. जिरवायची येईन ना हा? सांगा यायला नका सासुरात करत काय जाऊ. जिरवणार आहे तू दुसरा करून देशील मी बा पोराला दुसरी करीन मग काय करशील तू नाही हा? दुसरं लग्न नव्हती करून देणार. फक्त नोकरी लागेपर्यंत ठेवणार होती दुसरं हा काय का? नव्हतं. हा त्याला अशी इकडे ठेवलं का पोरं सोर होतील त्याला हा बरं जाऊ बापू मला माफ करा मोठ्या मनाने. पूर्व तू जा त्यांच्यासोबत सुखाने राहा. क्षमा मागते मी तुमची सगळ्यांची. जा या हिरो पुढे जर पुरेला इकडे आधार जर दिला ना मग पा फक्त प्रेमानं बोलायचं प्रेमानं एक रात्रभर ठेवायची सणासुदीला तर येऊ दुसऱ्या दिवशीला तर पाठवायची सासरवाडीला राहायला सणासुदीला तर येऊ शकते ना. हा मी आणू घरी जाईन हा, ये बा तुम्ही आणून जा यायचं ना तुला तुम्ही हा, येते मी. आणि चल मग मी आताच जाते तुम्ही नका येऊ हा चाल लगेच घे लगेच चल घेतो एक बॅग बिग भरून काय बाबा, जाते मी हा, जाय जाय परत दारू नाही पिणार ना हे. कोण अहो, महापौर दारूच पेत मी नव्हतं काय- तुमच्या टेन्शन मुळे दारू पिऊन आलाय मी बेवडा नाही हा हा. बेवडा नाही मी टेन्शन मुळे पेलतो टेन्शन मुळे नाही, तसे तुम्ही चांगलेच आहात चांगलेच आहात. मी फर्स्ट टाइम आज पेलोय. तुम्हाला सांगा आज जर तुमचा नवरा जर वर्षभर तुमच्या जवळ नसते तुम्हाला करमाल का नाही, हा? नाही, नाही मग करत. याने काय लग्न केलंय ए बाबा बस 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 झालं हा, चाल गेला मै बायको माझ्या हा. संग येते हा हा, घे. आणि चल ग चल सुखाने राहा पूर्व. आणि तू इकडे यायचं नाही हा अहो, तू मला यायचं असेल तर या तिकडं पोरगी नाही येणार जाईन, इकडं जाईन, मी जाईन हा. तुम्ही या. तुम्ही या हा. चल हा, ग ये चल ये बा. हा, हा. जेवण करून गेले नाही नका माझ्यामुळे मुलीची आज वाट लागली असती पण मला वेळच कळालं. तुम्ही पण मला माफ करा. मी सगळ्यांची तर माफी मागितली पण तुमची पण मागते. समजलं ना आता? बाई किती शहाण्याची नाही तिची फक्त अकल चुली पण चालती बाहेर नाही चालत माणूस येडा असता ना तो 4 माणसं बसतो उठतो त्याला नेम बाहेर असतं वय कर चहा ब्या वय आता मग झालं कौतुक जाऊ वय हो करते. मी आलो तिकडं पाणी लावून ऊस आला हा हा जाऊ लवकर नका. स्वयंपाक कर. हो हो